Hare
Yeah.
आनंद इथंच आहे महाराज, इथंच नाचावं लागतंय, कुठं बी नाचायला जागा नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचता नाचता गळाला देवाचा उते वेताळे, कुठं हास्ययुक्त. ह्याच्या लग्नामध्ये कोणी नाच नाही गेलं मग परमाना सगळं बोलतो बरं, महादेवाच्या लग्नात कोणीच नाच नाही गेला महाराज. सगळे इंद्र चंद्र महेंद्र सगळे किरीट घातले, पितांबर घातले, हार घातले, डुलत चालले आणि वरात सगळी सुनी सुनी दिसली. त्यावेळेस महादेवाला वाटतं माझ्या लग्नात कोणीच नाच नाही गेलं म्हणून त्यांनी भूताळीला आमंत्रण केलं. ज्यावेळेस भूत येऊन नाचले महाराज तेव्हा महादेवाचं लगीन मस्त झालं. म्हणून लग्नात कोण नाचावं लागतंय? मी कशाला परमान सांगितलं फक्त, मी फक्त भूते वेताळे नाचते. आणि इथं कोण नाचलं? जनी म्हणे देवा ज्ञानदेवा, नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज म्हणले देवा तुमच्या कमरेचं पितांबर गळाले, जरा सावध व्हा. इथंच आनंद आहे महाराज, इथंच नाचलं पाहिजे. म्हणून या दोन्ही देवामध्ये काही फरक नाही महाराज. एकदा बघा ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी दोघं तीर्थयात्रेला निघाले. आता कळावं म्हणून सांगतो, फक्त 10 मिनिटं वेळ आहे. तीर्थयात्रेला निघाले. निघता 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 तीर्थयात्रा करीत 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 काशीमध्ये आले दोघं.
दोन्ही संत काशीमध्ये आले. काशीत आल्याच्या नंतर ज्ञानोबा यांनी म्हणले नामदेवराया चला ना काशी विश्वनाथाचं आपण दर्शन घेऊ. त्यावेळेस नामदेवरायांनी म्हणले कटेवरी कट नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन. नामदेवरायांनी म्हणले असं मी महादेव फिदेव मी असं काही कोण्या देवाचं दर्शन घेत नाही. मग कोणता देव पाहिजे? ज्या भगवंताचे कमरेवर हात आहेत, विटेवर समान पाऊल आहेत आणि नासाग्री नित्य त्यांची नजर आहे, तशाच देवाचं दर्शन घेतो असं म्हटल्याच्या नंतर रावळात नेले महाराज, मंदिरात नेले. तर नामदेवरायाला दर्शन कुणाचं झालं? पांडुरंगाचं झालं महाराज. त्या ठिकाणी काशी विश्वनाथाने पांडुरंगाचं रूप घेतलं, नामदेवरायाला दर्शन दिलं आणि दोघं आणि गंगेचा तळा आणि भगवंताने हात कुणाचा धरला? ज्ञानदेवाचा हात. प्रेमे धरी विश्वनाथ दोघे बोलत चालत आले गंगेच्या हात. म्हणजे ज्ञानोबरायाचा हात विश्वनाथाने धरला. आत्ता सांगितलं ज्ञानोबरायाचा अवतार कुणाचा? अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. म्हणजे अवतार पांडुरंगाचा, विष्णू परमात्म्याचा. मग त्या महादेवाने हात धरून गंगेत घेऊन गेले महाराज. मग दोन्ही देव एकच आहे, एकच आहेत म्हणून याच्यात वाद करायचा नाही. एक एकाचे हृदयी. आणि त्यांना त्रास झाला की ह्यांना त्रास होतो. बघा तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, वेळ घेत नाही. ज्या अर्थी भस्मासुरानं महादेवाची पाठलाग केला, कशासाठी? डोक्यावर हात ठेवायला. सर्वांना कसं फक्त मुद्दा सांगतो महाराज. भस्मासुराने महादेवाच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी पाठलाग केला आणि पार्वती आई साहेबांनी धावा केला विष्णू परमात्माचा, देवा माझ्या पतीवर संकट पडलेला आहे, तुम्ही काहीतरी त्याचा तोडगा करा. पण त्यावेळेस विष्णू परमात्म्याने कुणाचं रूप घेतलं? मोहिनीचं. आणि मोहिनीचं रूप कुणासाठी घेतलं? आता त्यांच्यावर संकट पडलं तर येणी उभं राहतात आणि महादेवावर संकट पडलं की विष्णू उभं राहतात आणि विष्णूवर संकट पडले की महादेव उभं राहतात. ज्या दिवशी सीता देवीला चोरून नेलं कोणी? रावणाने. मग सेतू बांधायचं होतं. मग सेतू बांधण्यासाठी 3 दिवस समुद्राची प्रार्थना केली. समुद्र काही बोलायला तयार नव्हता म्हणून राग आलं. मग आता समुद्राने नंतर त्यांनी बाण सोडले, मरु राक्षसावर सोडलं, ते भाग वेगळा झाला. ज्यावेळेस समुद्र प्रसन्न झाला, म्हणाला तुम्ही पहिले महादेवाची पूजा करा नंतर सेतू बांधा. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पहिले सुरुवातीला आणि त्या वाळवंटात त्या वाळूमध्ये महादेवाची लिंगाची स्थापना केली. त्या महादेवाचं नाव काय? रामेश्वर तीर्थ. मग प्रभू रामचंद्रावर संकट पडलं तर महादेवाची पूजा आणि महादेवावर संकट पडलं तर प्रभू रामचंद्र उभा आहे. म्हणून या महात्म्यानं भगवंतानं ज्यावेळेस हलहाल विष पिलं, आता हलहाल विष कोणी पिलं महाराज? आता वेगळंच बोलतात हो पै आताचे वारकरी. आताचे वारकरी कसे होऊन गेल्यात महाराज? आता बघा, आता उगाच सांगू नये परंतु सांगायची येळ येवलेली आहे. कधी महादेवाने गांजा पिलेलं बघितलं कोणी? खरं खरं सांगा, कोणी बघितलं का? पण कुठं हाय का? शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे का? वगैरे महाराज तुमच्या कुठं भागवतात नाही? आम्हाला भागवताचा अनुभव नाही का? मी पहिले सांगला तुमचं माझं म्हणायचं नाही सर. नाही, आम्हाला भागवताचा अनुभवच नाही. आम्ही जन्माला झाल्यावर काल परवा दिवशी म्हणजे आमचं कीर्तन सुरू झाले 4 वर्षापासून महाराज. परंतु काय काय भातर असे भगवे कपडे घालायचं, बायको जगवायचा कंटाळा आला, बायको घरात कडकड कराली की 5 मीटर भगवे कपडा घ्यायचा, 2 मीटरची लुंगी, 2 मीटरचं नेहरू, 1 मीटर दस्ती. किती मीटर मध्ये झालं? 5 मीटर मध्ये भगवे कपडे घालायचं, गावोगावात भिक्षा मागायची, याला त्याला कॉल करायचा, त्याला ह्याला कॉल करायचा, 11-12 वाजेपर्यंत भिक्षा मागायची. 12 वाजता महादेवाच्या मंदिरात यायचं. महादेवाच्या मंदिरात यायचं. मग एकाने मधून ते पुडी काढायची, दुसऱ्याने चिलीम काढायची, ते एकटा फडकं भिजून आणायचं, एकटा घोटाघोटी करायचं, एकटा मध्ये गुंडी करून त्याच्यात खवायचं. तुम्ही म्हणतात तुला कसं एवढं माहित? तू ऐकून सांगावं लागते काही काही गोष्टी. पण त्याच्यात तंबाखू भरतय,
वरून एकटा पेटीतय आणि खालून एकटा म्हणतोय बम बम भोले टेकडी वाले कैलास के राजा चिलिम पण आहे ताजा तो दम लगाने आजा. कुणाला लावतात दम, कुणाला देतात? आणि महादेवाने कधी गांजा विष पिल, हे गांजा पिलत का? महादेवाने हाल विष पिलत. पिऊन दाखव तुझं कळतंय. हाल विष पिलते महादेवाने. मग तसलं विष पिऊन दाखव म्हणजे तुझं कळतंय महाराज. परंतु ते हाल विष ज्या वेळेस अंगात हायदाय झाली, साप टाकलं थंड नाही झालं, जटेत गंगा आणून ठेवली थंड नाही झालं. आता सांगण्याचा उद्देश गजचर्म पांघरलं तरी थंड झालं नाही. फक्त राम हे दोन शब्द उच्चारल्यामुळं आणि महादेवाच्या अंगात ढाय शांत झाली. म्हणून ह्या दोघांमध्ये फक्त एक विलांटीचा आड आहे महाराज. मग या दोघा भक्तांचं अंग म्हणजे एकच आहे असं शेवटच्या त्यांना सांगतात.
अंदाज लागत. हा असं आहे महाराज. आता कळणाऱ्यालाच कळणार त्या प्रसाद घेतल्याशी जाऊन असं महाराज. तुकोबाराय सांगतात की बाबा हे दोन्ही देव एकच आहेत. कसे